नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज मी घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। बार्टी, TRT, RT, सारथी, महाज्योती या बाबतची एक अपडेट होती। मुलांचे प्रश्न होते त्यावरती आज आपण चर्चा करूया। मुलांचे प्रश्न असे होते, सर कट ऑफ किती लागेल, त्याचबरोबर आन्सर की कधी येईल, नॉर्मलायझेशन होईल का, गुणांची यादी कधी प्रसिद्ध होणार, हे संपूर्ण क्वेश्चन मुलांचे होते। यावर आपण आज पूर्ण चर्चा करूया। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी यामध्ये कट ऑफ किती राहील हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत आणि संपूर्ण क्वेश्चन या पुढचे तुम्हाला जर काही आणखी क्वेश्चन असतील ते क्वेश्चन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। त्यावर त्या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येईल। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण या क्वेश्चनवर चर्चा करूया। सर्वात पहिले विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असा होता की सर आन्सर की कधी प्रसिद्ध होईल। तर विद्यार्थी मित्रांनो काही भागातील पेपर अजून बाकी आहेत, काही भागातील पेपर अजून बाकी आहे कारण पावसामुळे काही भाग असे आहे, काही गाव असे आहे जिथे पेपर झालेले नाही। तर ते पेपर्स तुम्ही बघू शकता, ते 8 ते 9 तारखेपर्यंत तुम्हाला ते पेपर झालेले दिसतील। त्याचबाबत काही संस्था आहेत त्यांचे पेपर सुद्धा राहिलेले आहे। ते पेपर झाल्यानंतर तुम्हाला हे जे आन्सर की आहे ते तुम्हाला 10 नंतर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 10 तारखेनंतर तुम्हाला ही आन्सर की पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जो रिझल्ट राहील तो रिझल्ट सुद्धा तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला तो दिवाळी नंतर तुम्हाला तो रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। दिवाळी नंतर तुम्हाला रिझल्ट अगोदर पण भेटू शकते, नंतर पण भेटू शकते, पण मोस्ट प्रोबेबली जे चान्स आहे ते दिवाळी नंतरचे आहे। त्याचबरोबर आता मुलांचा प्रश्न असा होता, सर गुणांची यादी येते का। तर विद्यार्थी मित्रांनो गुणांची यादी येते, त्यामध्ये तुमचं नाव असते, नाव नंतर तुमचे मार्क्स असतात, तिथं तुम्हाला किती मार्क्स भेटले आहे त्यानुसार तुम्ही तिथे पाहू शकता। त्याचबरोबर आता काही मुलांचे प्रश्न असे होते की सर नॉर्मलायझेशन होईल का। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगून देतो, मागच्या वर्षी पण पेपर झाले होते तेव्हा सुद्धा नॉर्मलायझेशन झालेला होता आणि ह्या वेळेस सुद्धा मल्टिपल शिफ्ट जेव्हा होतात तेव्हा विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलायझेशन होते। आणि मुलांचा प्रश्न असा होता की सर नॉर्मलायझेशन मध्ये मार्क्स कमी होतात या वाढतात। तर विद्यार्थी मित्रांनो कमी होत नाही, मार्क्स कधी पण वाढते आणि ज्यांची शिफ्ट इझी असते त्या शिफ्ट नुसार ते लेवल मध्ये करतात आणि ज्यांची शिफ्ट हार्ड होती त्यांचे मार्क्स ते वाढतात, अशा प्रकारे होते। त्याचबरोबर आता पोलीस भरतीचा जो कट ऑफ राहील विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीच्या इथे मी सांगत आहे, कॅटेगरीनुसार जर मी सांगत बसेल तर व्हिडिओ भरपूर लांब होणार। त्यावर आपण सुद्धा एक व्हिडिओ आपण आणूया, पोलीस भरती SSC चा कट ऑफ किती राहील, MPSC चा कट ऑफ किती राहील, UPSC चा किती कट ऑफ राहील, यावर आज मी जे सांगणार आहे ते एक ओपन कॅटेगरी मधलं जे सांगणार आहे, UR मध्ये जे येतात त्यांच्या। आता पोलीस भरतीचा जो कट ऑफ आहे, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता तो मेल व फिमेलचा जो कट ऑफ होता तो 54 होता विद्यार्थी मित्रांनो। मागच्या वेळेसचा हा कट ऑफ सांगत आहे। ह्या वेळेसचा पेपर काही विद्यार्थ्यांना अवघड वाटलं, काही विद्यार्थ्यांना सोपं वाटलं। आणि तुम्हाला माहित आहे आता ऑनलाईन प्रशिक्षण घेणं सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन द्वारे इझिली कोणत्याही सरांकडून आपल्याला शिकता येतं, म्हणून सोर्सेस भरपूर आहे। तर तुम्ही समजू नका की ह्यावेळेस सुद्धा कट ऑफ 54 राहील। ह्यावेळेस तुम्हाला कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो 65 ते 68 तुम्हाला कट ऑफ पाहायला भेटणार, ओपन कॅटेगरीचे सांगत आहे। तुम्ही +2 +2 मायनस करू शकता विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर महिलांचं सुद्धा तुम्हाला कट ऑफ जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते इथे तुम्ही बघू शकता, 62 ते 65 ओपन कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा दिसणार आहे, तुम्ही बघू शकता इथं, कारण पेपर कोणासाठी अवघड होता कोणासाठी इझी होता हे सांगत आहे मी। त्याचबरोबर आता मिलिटरी भरतीचा जो मागचा कट ऑफ होता तो 63 होता विद्यार्थी मित्रांनो, आणि ह्या वेळेसचा जो कट ऑफ असणार आहे तो तुम्हाला चांगला पाहायला भेटणार आहे, 68 ते 72 च्या दरम्यान ह्या वेळेस मिलिटरी भरतीचा कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण पेपर इझी होता। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो एमपीएससीचा जो रिझल्ट असतो तो विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटाईल बेसिसवर असते। मागे सुद्धा पर्सेंटाईल बेसिसवर आला, ह्यावेळेस सुद्धा पर्सेंटाईल बेसिसवर येईल।
तुम्हाला किती पर्सेंटाईल आहे त्यानुसार इथे लिस्ट लागणार. विद्यार्थी मित्रांनो, याचं संपूर्ण व्हिडिओ MPSCचा किती लागेल हे सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेसचं जे पर्सेंटाईल होतं ते विद्यार्थी मित्रांनो 87 पर्सेंटाईलवर MPSCचा कट ऑफ होता. ह्यावेळेस तुम्हाला 90 प्लस पर्सेंटाईल तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण पेपर इझी होता MPSCचा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, UPSCचा जो मागच्यावाला होता, हा UPSCचा जो रिझल्ट येते तो सुद्धा पर्सेंटाईल बेसिसवर असतो. यांच्या सुद्धा जो कट ऑफ होता तो 83 पर्सेंटाईल होता विद्यार्थी मित्रांनो. ह्यावेळेस सुद्धा तुम्हाला 85 ते 89 च्या दरम्यान पर्सेंटाईल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता ते पर्सेंटाईल कसं यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला देऊया, ते तुम्हाला तेव्हा समजणार. म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आपण यानंतरच्या आणखी सविस्तर पोलीस भरती, IBPSचं, बँक, SSC, MPSC तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहण्यात भेटणार आहे. संपूर्ण कॅटेगरी वाईज MPSC, UPSC, मिलिटरी भरती, पोलीस भरती, SSC, IBPS संपूर्ण व्हिडिओ कट ऑफ नुसार आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे. म्हणून आपल्या चॅनलवर बनून राहा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.